नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत अतिवृष्टीमुळे विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यावेळी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आणि यावरच सरकारद्वारे एक पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी विशेष पॅकेज अंतर्गत 32,000 कोटींची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली। 32,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही मदत म्हणून देणार। यामध्ये खरडलेली जमीन असेल किंवा काही शेतकऱ्यांच्या विहीर बुजल्या असतील, काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रब्बी हंगाम करण्यासाठी त्या ठिकाणी अनुदान म्हणून रक्कम देणार। शेतकऱ्यांना असे नुकसान भरपाईसाठी विविध प्रकारचे पॅकेज त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले। वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांना या रक्कम देखील जमा करण्यात आल्या। ज्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी फार्मर आयडी होतं, म्हणजेच की ज्यांची ॲग्री स्टॅकवर नोंदणी केलेली होती, त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी मध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या किंवा अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ॲग्री स्टॅकवर किंवा फार्मर आयडी साठी आपली नोंदणी केली नव्हती आणि म्हणून शेतकऱ्यांचे अनुदान देखील त्या ठिकाणी रखडले होते। आता राज्यामध्ये 20 तारखेपासून आचारसंहिता सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या ई-केवायसी मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु आता 3 तारखेपासून म्हणजेच की कालपासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ई-केवायसी साठी राज्य सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये मोहिमा राबवून पुन्हा एकदा लाभार्थी शेतकरी आहेत परंतु त्यांची ई-केवायसी रखडली आहे अशा शेतकऱ्यांची यादी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये जे शेतकरी त्यांची ई-केवायसी करून घेतील त्या शेतकऱ्यांना त्वरित 48 तासांच्या आतमध्ये त्यांच्या बँक खात्यावरती पैसे आम्ही पाठवू असे देखील त्या ठिकाणी सरकारकडून सांगितलं गेलं आहे। आता ही ई-केवायसी नक्की करायची कोणी, तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान जमा झाले नाही, म्हणजेच की तुमचे पंचनामे झाले होते, तुमचे लाभार्थी यादीमध्ये नाव होते परंतु फक्त फार्मर आयडी नसल्यामुळे तुम्हाला रक्कम जमा झाली नव्हती, तर त्या शेतकऱ्यांनी आपले ग्रामपंचायत असेल किंवा तुमच्या आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथे जाऊन त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे तपासायचे आहे आणि यादीमध्ये तुमचे नाव असल्यास तुम्ही लवकरात लवकर तुमची त्या ठिकाणी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। ई-केवायसी साठी तुम्हाला काही लागत नाही, आधार कार्ड वरून तुमची ई-केवायसी होते। त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या जवळील महाई सेवा केंद्र असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी मध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करून घ्यायची आहे आणि ते केल्यानंतर सरकारद्वारे सांगितल्याप्रमाणे 48 तासांमध्ये आम्ही हे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करणार आहोत। शेतकऱ्यांना त्वरित हे पैसे जमा होणार आहेत। असे असले तरी 4-5 दिवसांच्या अंतरामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे नक्कीच जमा होतील। म्हणूनच जर तुमचेही रब्बी अनुदान असेल किंवा तुमची अतिवृष्टी नुकसान भरपाई अजूनही रखडली गेली असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम करायचं आहे। सध्या लक्षात घ्या, अनेकांनी सांगितलं होतं की आता आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे याकडे कोणी लक्ष देणार नाही, परंतु आचारसंहिताचा आणि याचा कुठल्याही प्रकारे संबंध येत असल्याचे सरकारने सांगितलं आहे। हा जी-आर आधीच आलेला आहे। ही फक्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करायचं राहिलं होतं, ते देखील फक्त शेतकरी बांधवांची ई-केवायसी नव्हती म्हणून फक्त ही रक्कम निर्गमित करायचं राहिलं होतं। आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आहे की अनेक शेतकऱ्यांचं काय झालं की त्यांच्याकडे त्या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी त्यांनी फॉर्म भरून दिला होता। लक्षात घ्या, ही एक महत्त्वाची बाब मी सांगतोय तुम्हाला। आणि फॉर्म भरताना त्या ठिकाणी तुमच्या फॉर्म सोबत देखील तुम्ही एक बँक खातं जोडलं होतं आणि बरेच शेतकऱ्यांचं मत आहे की आम्ही फॉर्म सोबत जे बँक खातं जोडलं होतं त्यावर पैसे न येता आमचे पैसे दुसऱ्याच बँक खात्यामध्ये कसं काय गेले आहेत। तर लक्षात घ्या, यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजना असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, पीएम किसान असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, कोणतीही सरकारची योजना, घरकुलाचे देखील पैसे यापुढे फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच वितरण होणार आहेत। आणि डीबीटी म्हणजे काय, तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच की तुमच्या आधार कार्डशी जे बँक खातं ऑनलाईन लिंक असतं आणि ते ऍक्टिव्ह असतं त्याच बँक खात्यामध्ये सर्व रक्कम तुमची जमा केली जाते। म्हणूनच तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म सोबत कोणतेही बँक खातं जोडलेलं असू द्या, हे जे पैसे आहेत, नुकसान भरपाई असेल किंवा ही रब्बी अनुदान सबसिडी असेल, हे फक्त आणि फक्त तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरतीच जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला चेक करताना तुमच्या आधार कार्डशी जे बँक खातं लिंक आहे तेच बँक खातं तपासायचं आहे, त्यात तुमचे पैसे आलेत का ते तुम्हाला तपासायचे आहे। अनेकदा मेसेज येत नाहीत परंतु खात्यामध्ये पैसे आलेले असतात। पोस्ट पेमेंट बँकेत देखील बऱ्याच वेळा मेसेज येत नाहीत परंतु त्यांचे खात्यामध्ये पैसे मात्र जमा झालेले असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान त्या ठिकाणी जमा झाले का, किंवा सरकारने जे आश्वासन दिले होते की आम्ही रब्बी अनुदान 10,000 रुपये हेक्टरी देऊ, हे खरंच झालं आहे का? कारण मला देखील माहिती आहे 10,000 रुपये हेक्टरी जमा झाले नाहीत, परंतु तुम्हाला जमा झाले आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।